फुट्स कर्नलपाडा या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. मागचा सामना जर आपण बघितला ना तर खूप चांगला सामना पाहायला मिळाला. रंगतदार सामना इथे नक्कीच पाहायला मिळाला होता. 2 चेंडूमध्ये 5 धावींची गरज होती आणि लोकेश पारधी यांनी षटकार ठोकला. तिकडे आपण जर बघितलं तर शतरक्षासाठी संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं त्यांना काही करता आलं नव्हतं. यानंतर युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हॅलो हॅलो चेक हॅलो. विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तो आता पुरवला गेलाय. यावेळेस बघा आकाशाने खूप चांगला प्रहार केलाय. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट मधून डीप मध्ये. 4 धावन करता चौकार. थँक्यू. चला यानंतर जो सामना होणार आहे युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, दोन्ही संघांनी आपण आल्याची उपस्थिती नोंदवायची आहे. चला आपण आल्याची उपस्थिती आपण नोंदवा. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे आणि आपलं नाव नोंदणी करायचे, लक्षात घ्या. हात करून काही चालणार नाही. आयोजकांकडे या, आयोजकांशी येतो आम्ही संपर्क साधा. तर सन्माननीय राकेशजी ठाकरे साहेबांचे आगमन झालंय. मालजीपाड्याचे विद्यमान सरपंच राकेशजी ठाकरे यांचे आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, वेलकम. त्याच दरम्यान 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 ने पुढे सरसाला जातोय, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. आणि प्रीत पाटील आमचे भरपूर खुश झालेत, कारण त्यांचे मित्र राकेशजी ठाकरे यांचं आगमन झालंय आणि राकेशजी ठाकरे यांचे ते भरपूर मोठे फॅन्स आहेत. प्रीत पाटील यावेळेस याच दरम्यान पाहतोय आपण चेंडू विकेट किपरच्या मागे वेगाने निघून झालेला आहे. 4 धावन करता आणखीन एक चौकार येतोय. थँक्यू. 3 षटकाचा सामना पण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्येच इथे धावसंख्या आपण बघितला तर कुठेतरी वेगाने पुढे सरसावताना दिसतंय. डबल आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये, डबल फिगर मध्ये ही धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली आहे. आकाश काय पाणी हवंय का? यस, ओके. 5 चेंडू टाकून झालेत. धावफलकावरती 12 धावा आपण पाहतोय लागल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. ऑन साईडला शाडाबुलचा फटका केलाय, मात्र शतरक्षक येतोय तिकडे, झेल झालेला नाही आहे.
मात्र आपल्या संघासाठी काही धावा रोखल्यात. 2 धावा इकडे देखील पूर्ण केल्या. धावफलक 2 ने धावफलक पुढे सरसवलाय, तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पहिला चेंडू राजूने उडवलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. बिग 6 धावा. थँक्यू. लोकेश आलाय, लोकेश पारधी, आणि त्याचं स्वागत बघा षटकाराने केलंय. 20 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय राजू जाधव याने. दुसरा देखील चेंडू आपण हवेमध्ये केलाय, मात्र शतरक्षक आहे तिकडे जज करतोय आणि खूप चांगला झेल देखील पकडतोय. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील षटकार ठोकण्याचा प्रयत्न राजू याचा, त्याचा मनसुबा आपण पाहतोय इथे फेटाळून लावलेला आहे आणि प्रत्युत्तर दिलंय लोकेश पारधी आणि खूप चांगला झेल तिकडे पकडला गेला. पहिला गडी वाद झाला 20 या धावसंख्येवरती. नव्याने बॅटर रुपेश येतोय, रुपेश जाधव ब्रदर्स आपण पाहतोय सातत्याने मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना जय अंबिका स्पोर्ट्स कर्णधार टीम साठी. ऑन साइडला फटका केला, गॅप शोधलाय यावेळेस रुपेश जाधव आणि अनिकेत दलवी आहेत तिकडे, त्यांच्या भेटीला हा चेंडू पाठवलाय. चौकार. फुलटॉस चेंडू बॅटचा एज लागलाय. शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावफलक 1 ने 25 या धावसंख्येवरती 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. महिंद्रा स्पोर्ट्स नागले हा संघ आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळेस बघा पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय, मात्र 2 क्षेत्ररक्षक आले तिकडे, मात्र 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार. आकाश सलामीचा फलंदाज आता स्ट्राईक वरती पाहतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आकाशाला संधी दिली होती
मागच्या चेंडूवरती की त्याचा फायदा उचलेला दुसऱ्या षटकामध्ये आकाश. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 14.50च्या सरासरीने 29 धावा लागलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडू हाताळण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज इथे येतोय. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण थांबायचं आहे. चला जगदंबा स्पोर्ट्स पेंढरपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्या. चिंचोडी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे तर आपला संघनायक देखील पाठवून द्या. या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल. आपण पाहतोय अपील झाली होती ते हलकीशी अपील झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. एक धाव ही पूर्ण झाली. धावफलक 1 ने 30 या धावसंख्येवरती 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भूमीत आलाय. भूमीत जाधव. कोलवाड्याचा चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव. सिंगल आणि सिंगल पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक 1 ने जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 31 या धावसंख्येवरती 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी करत असताना भूमित जाधव. मात्र हा चेंडू फुलटॉस आहे. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. या चौकाराने धावफलक 37 या धावसंख्येवरती 37 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. हा वेगवान चेंडू आहे बघा. रुपेश याच्या शरीरावरती हा चेंडू लागलाय आणि नक्कीच त्याला थोडीशी वेदना देखील झाल्या असतील कारण भरपूर वेगाने हा चेंडू आला होता. स्प्रे हवा असेल तर आपल्याकडे स्प्रे आहे लक्षात घ्या. बघा षडंपूल करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला. बॅट हलका सहेज लागलाय आणि बघा फलंदाज स्वतः निघालाय. पंचांचा निर्णयाची वाट न बघता इथे फलंदाज निघालाय. विकेट डाऊन झालाय दुसरी. करण येतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. करण हा चेंडू खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू आहे. 2 शतरक्षक येतात तिकडे. लोकेश येतोय चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने 39 या धावसंख्येवरती 39 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि 40 धावांचं टार्गेट हे सेट केलं जात आहे.
हॅलो. चला सन्माननीय हरिचंद्रजी भोईर यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते मी हा टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आले आहेत. एका बाजूने नवनाथ तर एका बाजूने राकेश. आणि हरिश्चंद्रजी भोईर जे 40+ एक जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. छापा असा कॉल आहे आणि पाहूया काय ते. तर छापा आलाय, जशी मागणी तसा पुरवठा झालाय. पाहुण्याने विनंती आपण जाऊन साधना पण नवा. राकेशजी टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या मैदानावरती अगोदर कधी तुम्ही खेळलात? हो, अगोदर खेळलेलो आहोत. हे मैदान कशा प्रकारे, बॅटिंगसाठी चांगलं आहे की बॉलिंगसाठी? मला तर दोन्हीच चांगलं वाटतं इथे. शतरक्षण स्वीकारलंय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघाचा पण फॉर्म जर बघितला तर खूप चांगला आहे. हा संघ या अगोदर तुमच्या समोर कधी आलाय की प्रथमच येतोय? बहुतेक 3-4 मॅचेस झालेले आहेत सोबत आमचे. काय निर्णय काय लागलाय? लक्षात नाही तेवढं, पण तेही कधी जिंकलेत, आम्ही जिंकलो. चला आपल्याला शुभेच्छा असतील. नवनाथ टॉस गमावलाय, अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण देखील शतरक्षण स्वीकारला असता. तर बॅटिंग करायची आहे. समोरचा संघ तुमच्या समोर भरपूर वेळा आलाय, मात्र निर्णय काय लागला आम्हाला देखील माहिती नाही आहे. समोरच्या संघाला काय टार्गेट असेल मनामध्ये 4 षटकामध्ये? 45+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. या मैदानावरती अगोदर तुम्ही कधी बक्षीस फटकावलं, ट्रॉफी आहे या मैदानावरती तुमच्यावरती? नाही, या ग्राउंडवरती एकही ट्रॉफी नाही आमच्या नावावरती. पण या दिवशी आम्ही प्रयत्न करू पोचण्याचा आणि ट्रॉफी घेऊन जाऊ. तुमच्या संघाकडून तुम्हाला या स्पर्धेमध्ये आणि आजच्या मॅचमध्ये कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? अपेक्षा तर पूर्ण टीमकडून आहेत आणि जास्ती अपेक्षा आहेत मला संजय आणि अतुलकडे. चला आपल्या देखील शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय तो म्हणजे युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारवाडा टीमनं प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय, ते म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा टीमला. चला जाऊया, मॅच देखील सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज झालेत आमचे साथी समालोचक भावेश वनगा. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान सामना चालू होतोय. पहिलाच षटक घेऊन येतोय तो म्हणजे आकाश जाधव. पहिला चेंडू, यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी, पुरेपूर समाचार घेऊ शकले नाही. लॉंग ऑनला चेंडू येतोय, एक धाव पळून पूर्ण केले होते. दुसराचा प्रयत्न होईल का? मात्र एका दोनवर समाधान. चांगले शतरक्षण बघायला मिळतं भावेश कडनं. एक धावण्याशी इथे मात्र स्वतःच अकाउंट ओपन केलं जात आहे. तर लोकेश पारधी मागच्या मॅच मध्ये काय अप्रतिम पारी खेळली होती, तोच मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळतोय. डावकुराचा फलंदाज आहे आणि डावकुरा फलंदाज नक्कीच घातक आहे. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 40 धावांचं टार्गेट आहे आणि 40 धावांचा पाठला इथे करण्याचा प्रयत्न होतोय. दुसरा राईट चेंडू. ओ यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरा चेंडू अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. बॅट अगोदर फिरली होती, चेंडू मात्र थोडाफार लेट येतोय आणि निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म अर्ध विकेटने आकाश. यावेळेस स्विच इट, घातक पटका बघायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा निर्धावाचे चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळतोय तो म्हणजे आकाश. लोकेश नक्कीच चांगला प्रयत्न करतोय, मात्र यश त्याला आतापर्यंत मिळालं नाहीये या मॅच मध्ये. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती खंडीपाड्याच्या अगेन्स्ट, काय पारली केली होती. खूप चांगला खेळ झाला होता त्याचा. मात्र या मॅच मध्ये काय होईल यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. नो चेंडू और स्टेप. थोडासा पाय जो आहे थोडासा पुढे सरकला होता आकाशाचा, मात्र नो चेंडू लगेच पंचांनी घोषित केला. दंडित करण्यात आलाय.
एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावर. फ्रीट असेल, फ्रीटचा बघूया कशा प्रकारे फायदा घेईल लोकेश. ओ याल मात्र चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता. फ्रीट असल्यामुळे नक्कीच विकेट मात्र मिळणार नाहीये बॅकवर्ड स्क्वेअर लीग रेझनला. भावेश होते, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. 40 धावांचं टार्गेट आहे आणि डावखुरा आणि उजवा हाताचा फलंदाज असल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना केली जाते. भावेश ठाकरे आता मात्र स्ट्रायकरकडे येतोय. लोकेश येतोय स्ट्रायकरकडे, तर भावेश आपण बघतोय नॉनस्टनकडे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. हो यावेळेस मात्र बघितलं आणि मात्र चेंडूला सोडून दिलं. बाकीचं काम मात्र पंचांनी बजावलं गेलं. अवंतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होते. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या आकड्यावर. मोठे पटके येत नाहीयेत, त्याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते आकाश मार्फत. ओ यावेळेस मात्र बैठक शॉट क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र झेल सुटला जातोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पळून पूर्ण होईल का? तर होय, दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जाते. अप्रतिम स्ट्रोक्स खेळला होता, अप्रतिम. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतोय एबी डिव्हिलियर्स स्टाईलने या चेंडूला खेळलं होतं डिफाईन क्षेत्रामध्ये. अप्रतिम, चांगला प्रयत्न. थोडासा विचार विनिमय केला जातोय की शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूमध्ये कशा प्रकारे या चेंडूला खेळायला पाहिजे. यामध्ये 2 खेळाडूंमध्ये थोडीशी बातचीत होते. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने आकाश. यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू फक्त निर्धाव. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6. डीजेला संधी देऊया आणि लगेच यावं मैदानाच्या. कम ऑन डीजे. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा. तर धावसंख्या आहे ती म्हणजे 6 धावा. आता मात्र काउंटडाऊनला सुरुवात होईल. किती धावा पाहिजेत? तर 12 चेंडू असतील आणि 34 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 34 धावा. भावेश येतोय, भावेश जाधव येतोय, नंबर 2चा गोलंदाज रुपेश जाधव येतोय. रुपेश पहिला चेंडू. ओ याला उंच गेला. क्षेत्ररक्षक आहेत. आकाश जाधव चेंडू पर्यंत येतोय आणि काय अप्रतिम झेल. गडी बाद. बजरंगबली बी टीम गोरसई गावाची. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार फास्टर बॉलर लावा तुम्ही सेफ्टी. भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी.
म्हणजे तर काय अप्रतिम झेल पकडलाय आकाश मार्फत. लॉंग ऑन वरून धावत आले होते, काय झेल पकडलाय, अप्रतिम अप्रतिम. पहिला आधार बफला वाहतोय महेंद्र स्पोर्ट नागले या संघाला 6 धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय, तो म्हणजे भूमित. अजून एक डावखुरा फलंदाज बघायला मिळतोय. तर रुपेश गोंधजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन जाईल. ओ याला मात्र हलक्या रीतीने टॅप अंडर बॉक्स टॅप पद्धतीने चेंडूला खेळला जात आहे. चेंडू मात्र सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये जातो. एक धाव पडून पूर्ण केली जाते. एक धावची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 7 या आकड्यावर. मोठे पटके आतापर्यंत आले नाही आहेत. मोठे पटके येणं फार गरजेचं असेल. जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान ठेवलंय 3 षटकामध्ये आणि त्याचा इथे मात्र पाठला केला जातोय. दुसरं षटक मार्गात आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र 10 चेंडू असतील आणि 33 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 10 चेंडू 33 धावा. रुपेश जाधव. स्ट्रायकरकडे आपण बघणार आहोत लोकेश याला. ओ यावेळी मात्र बॅटची एज शतरक्षक आहेत शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. इथे मात्र अजून एक धाव चोरटी काढलेली आहे. हातात चेंडू ठेवला होता आणि त्यामुळे अजून एक धाव चोरून काढले आणि 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकतील, ती म्हणजे जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा इथे मिळायला गेल्यात. पुण्यात रुपेश गोंधजी मार्कवर सज्ज होत असताना डीप मध्ये आपण शतरक्षक बघू शकता. डीप पॉइंट, डीप मिड विकेट आहे, त्याच्यानंतर डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे, त्याच्यानंतर आपण शॉर्ट लॉंग ऑफ शॉर्ट लॉंग ऑन शतरक्षक बघू शकता. 30 फरकामध्ये बघायचं झालं तर एक कव्हर फ्लाय, एक पॉइंटला शतरक्षक बघायला मिळतं. डीप थर्डमॅन आपल्याला बघायला मिळतोय. ओ यावेळी मात्र जागेवरून करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चांगला चेंडू म्हणावा लागेल. फलंदाज लोकेशाला चेंडू समजला नाही. चेंडू पाहतोय डॉट निर्धावच्या स्वरूपात चेंडू टाकून जाईल, ते म्हणजे 4. आता मात्र 8 चेंडू असतील आणि 31 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. 5 षटकार आणणं फार गरजेचं असेल. यावेळेस प्रयत्न तर केलाय, चेंडू मात्र 1 बॉफ्लेक कलेक्ट करेल, आकाश उचलेल, पाठवेल, तोपर्यंत इथे मात्र दुसरी धाव घेत असताना गडी बाद गॉन. तुम हो हम हैं, न तुम कम हो न हम कम है जानी, यार की है यारी निभानी, पीले पीले उम्र राजा पीले पीले. शेवटचा चेंडू असेल. अंकुश येतोय खेळण्यासाठी. यावेळी मात्र पल्लू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 10 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. 5 षटकार येणं फार गरजेचं असेल. घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डिझाईन. चेंडू असतील आणि 30 धावांची गरज. 5 षटकार येणे फार गरजेचं असेल जर मॅच जिंकायचं असेल तर महिंद्रा स्पोर्ट नागली संघाला. बघूया 5 षटकार रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मात्र आणलं जात आहे, ते म्हणजे मिस्टर भावेश जाधव याला. 6 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा. डावखुरा हाताचा फलंदाज असल्या कारणामध्ये शतरक्षामध्ये व्यूहरचना केली जात नाही.
बघूया 5 षटकार जर ठोकले तर नक्कीच ही मॅच जिंकू शकेल. स्ट्रायकनकडे आपण बघतोय लोकेश, तर पहिला चेंडू घेऊन जाईल भावेश. यावेळी पत्र चेंडू उंच गेलाय. राजू यष्टीरक्षक चुके करणार नाही आहेत. लागतोय नंबर 3 धक्का. महेंद्र स्पोर्ट लागले संघाला. मात्र पहिल्याच चेंडूवर लोकेश याला बाद केलंय भावेशाने. अंकुश बाद झालाय, माफ करायचंय. अविनाश नवीन फलंदाज बघायला मिळतोय. त्यांच्या माहितीसाठी 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 30 धावांची गरज आहे. 5 षटकार येणं फार गरजेचं आहे. यावेळेस नो चेंडू, काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होतोय भावेश मार्फत आणि त्याच्याच मुळे इथे मात्र नो घोषित केला पंचांनी आणि पुढचा चेंडू फ्रेट. अविनाश यांच्या माहितीसाठी फ्रेट असेल. भावेश पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेटने. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच वन बाउफने सीमा रेषा पार, चौकार. तर 4 धावेची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 15 या आकड्यावर. 4 चेंडू आणि 25 ची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. इथे मात्र चेंडू मात्र निघून जातोय फाईन लेग क्षेत्राबाहेर, सीमा रेषा पार. 4+1 म्हणजे 5 धावा इथे मात्र घेतल्या जातील. तर आता मात्र 4 चेंडू असतील आणि 20 धावांची गरज. नक्कीच 2 बिमार टाकल्यामुळे नक्कीच दंडित करण्यात आले भावेश जाधवला. तर नक्कीच याच्यानंतरचे जे चेंडू बाकी आहेत ते दुसऱ्या गोलंदाजाला आणलं जाईल. चार चेंडू आणि 20 धावांची गरज. सागर येतोय गोलंदाजी मार्कवर. सागर गायकर येतोय. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. 2 भीमर चेंडू हाताळलेत भावेश जाधव याने, त्यामुळे त्यांना दंडित करण्यात आले. त्यांच्या जागी मात्र नवीन गोलंदाजाला प्रमोट करण्यात येतं, सागर गायकर. यावेळी पण आडव्या बॅटचा वापर केलाय. फ्रीट आहे. नक्कीच इथे मात्र झेलची संधी आली होती, मात्र झेल इथे सुटला जातोय. जीवनदान दिलं जात आहे आणि एकच धाव, 1 धावांची धावफलक पुढे फरकेल जाऊन पोहोचेल म्हणजे 21 धावा. रिप्ले मध्ये बघू शकतोय डायरेक्ट छातीवर चेंडू आदळला गेलाय. 40+ चे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 चेंडू 19 धावांची गरज. ओ यावेळेस मात्र चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून जातोय.
सीमारेषा पार चौकार. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज. एखादा वाईट किंवा नो येईल का नाही तर मात्र यावेळी मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला मात्र फेकून दिलंय. सीमारेषा पार षटकार. तू मेरे सांसों में तू मेरी जान है मेरा मान मेरा चेंडू आणि 9 धावांची गरज. हो यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातं या जयंबिका स्पोर्ट कर्णपाडा संघाकडनं. आणि या स्पर्धेमधून नक्कीच बाहेरचा रास्ता पकडला जातोय तो म्हणजे महिंद्रा स्पोर्ट नागले संघामार्फत. चांगला खेळ तुम्ही दाखवलाय.